नमस्कार, जय भीम। दैनिक बहुजन सरोवरचा आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। काल नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यांना अनेक अडचणी आल्या। 71 लोकांना त्यांनी शपथविधी देण्यात आलेली आहे आणि जी महत्त्वाची जी खाते होती ती मागच्या वेळेस जे त्यांच्या हातात होते, जवळचे लोक होते, ते सर्व पुन्हा त्यांना कंटिन्यू करण्यात आलेलं आहे। स्पेशली अमित शहा त्यांना गृहमंत्र दिलं आहे आणि तो एक सर्वात महत्त्वाचा पोर्टफोलिओ असतो। त्याच्यामुळे जी काही यंत्रणा CBI, ED ह्या सर्वच्या सर्व यंत्रणेवरती त्यांचं नियंत्रण राहील आणि पुन्हा त्याच लोकावरती, त्याच धर्तीवरती काम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक जे त्यांचे जे हे नॅशनल त्यांच्या युनिटीचे जे लोक आहेत, त्यांच्यासोबतचे जे लोक आहेत, त्यांना पुन्हा धक्का बसला आहे की त्याच्यामुळे पुन्हा त्यांना थ्रेट नको किंवा जर त्यांनी काही कमी जास्त केलं किंवा दुसऱ्या गटात जर जाण्याची शक्यता झाली तर ED CBIचे पुन्हा त्यांना नोटिसेस होतील, अशा पद्धतीचं ते सर्व भाकीत करण्यात येते। आणि सर्व इंडियाच्या गठबंधनांनी सांगितलं की NDAचं काही खूप जास्त चालणार नाही, 5-6 महिन्याचे साथी आहेत, अशा पद्धतीचं सर्वच लोकांचं भाकीत आहे। बघूया त्याच्यातली जी महत्त्वाची लिस्ट आहे। आम्ही काही जरी असलं तरी या देशाचे कोणते कोणते खाते कोणाकोणाकडे गेलेले आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती असणं गरजेचं असल्यामुळे हा छोटासा व्हिडिओ आहे। या व्हिडिओतनं तुम्हाला सर्व काय काय नवीन झालेले हे आणि जुनं काय होतं या दोन्ही याचा तुमचा आढावा घेणारा हा 3 मिनिटाचा व्हिडिओ बघूया आपण। अमित शाह को गृह मंत्रालय मिला। ये जैसा कि हम पहले से कह रहे थे, जी न्यूज की खबर पर मोहर लगी। हम आपसे लगातार हमारे जो रिपोर्टर्स हैं वो ये बात कह रहे थे कि CCS में कोई परिवर्तन नहीं होगा और बिल्कुल वही खबर पर मोहर लगी है। अमित शाह को एक बार फिर से गृह मंत्रालय बिल्कुल मैं बता दूं, पंचायती राज ललन सिंह को पंचायती राज, फिशरीज, एनिमल हस्बेंड्री और डेयरी ये मंत्रालय मिला है ललन सिंह को। पंचायती राज गाँव से जुड़ा हुआ है, फिशरीज, एनिमल हस्बेंड्री और डेयरी का काम मिला है। लगभग ये काम अभी तक गिरिराज सिंह के पास भी ये मंत्रालय हुआ करता था, तो उनको मंत्री बनाया गया। ललन सिंह का, जिसका आप जिक्र कर रही थी, उनको पंचायती राज, मिनिस्ट्री ऑफ फिशरीज, एनिमल हस्बेंड्री का मंत्री बनाया गया है। सर्बानंद सोनोवाल को पोर्ट, शिपिंग, वाटरवे ये पहले से भी थे। वीरेंद्र कुमार खटीक जो 8वीं बार सांसद बने हैं, सबसे वरिष्ठ सांसद में से एक हैं वो, उनको दिया गया है सोशल जस्टिस और एम्पावरमेंट। ये पहले से भी मंत्री थे। थावरचंद गहलोत के जाने के बाद इनको ही मंत्री बनाया गया था, वीरेंद्र कुमार को। और रामा नायडू के बारे में आपसे बात हुई, प्रहलाद जोशी के बारे में चर्चा हुई गई है, तो एक तरह से कह सकते हैं जो संतरा। बिल्कुल रविंद्र। और अब मोदी कैबिनेट 3.0 का चेहरा बिल्कुल साफ हो चुका है। CCS में कोई परिवर्तन नहीं किया गया है। गृह मंत्रालय अमित शाह के पास रहेगा, रक्षा मंत्रालय राजनाथ सिंह के पास रहेगा, विदेश मंत्रालय S जयशंकर देखेंगे, वित्त मंत्रालय निर्मला सीतारमण देखेंगी, शिवराज सिंह चौहान जो कि मध्य प्रदेश से पूर्व मुख्यमंत्री रहे और ऐसा लगा था कि वो शायद साइडलाइन हो गए, लेकिन उनको भी कृषि मंत्रालय एक अहम मंत्रालय दिया गया है। इसमें अश्विनी वैष्णव को सबसे ज्यादा कहा जाए कि उनकी बल्ले बल्ले हुई है। 2 मंत्रालय, अहम मंत्रालय उनके पास है। और ये देखिए पूरी लिस्ट इस समय जी न्यूज के दर्शकों को हम दिखा रहे हैं आपकी टीवी स्क्रीन पर। ये लिस्ट है। यहाँ पर चिराग पासवान को खेल मंत्रालय मिला दिया गया है। तो कुल मिलाकर मोदी कैबिनेट 3.0 का चेहरा और स्वरूप जो है वो एकदम साफ हो गया है। JP नड्डा जो कि अभी तक राष्ट्रीय अध्यक्ष हैं BJP के, उनको स्वास्थ्य मंत्रालय दिया गया है, सूचना प्रसारण मंत्रालय दिया गया है अश्विनी वैष्णव को, हरदीप सिंह पुरी को पेट्रोलियम मंत्रालय मिला है। अमित शाह फिर एक बार गृह मंत्री बनेंगे। राजनाथ सिंह के पास, जैसा कि मैंने पहले भी बताया, रक्षा मंत्रालय, वित्त मंत्रालय और विदेश मंत्रालय, इसमें कोई भी परिवर्तन नहीं किया गया है। कुल मिलाकर रविंद्र जो आगे की पंक्ति में बड़े चेहरे बैठे हुए थे उसमें JP नड्डा साहब को स्वास्थ्य और शिवराज सिंह चौहान को मिला है कृषि मंत्रालय और लघु उद्योग मिला है जीतन राम मांझी को। रवि त्रिपाठी भी हमारे साथ जुड़ गए। रवि, स्वरूप और जो तस्वीर है वो साफ हो चुके हैं, यानी कुल मिलाकर इंतजार खत्म हुआ है और इस कैबिनेट का जो मैं स्वरूप देख रही हूँ, मुझे लगता है घटक दलों के लिए भी विन विन सिचुएशन है, सभी के लिए इस मंत्रालय में जो बंटवारा हुआ है। बिल्कुल इसी वजह से शायद देरी हुई है। हालांकि अब देखिए आप सूत्र हटा सकती हैं। राष्ट्रपति भवन ने अब लिस्ट जारी कर दी है, ये ऑफिशियल लिस्ट हो गया है।
यानी ऑफिशियल कंफर्मेशन आ गया है कि राजनाथ सिंह डिफेंस मंत्री होंगे, रक्षा मंत्री अमित शाह होम मिनिस्टर होंगे, नितिन गडकरी रोड ट्रांसपोर्ट, जगत प्रकाश नड्डा हेल्थ मिनिस्टर, शिवराज सिंह चौहान एग्रीकल्चर मिनिस्टर होंगे, निर्मला सीतारमण फाइनेंस रहेंगी, सुब्रमण्यम जयशंकर जो है जयशंकर एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर, मनोहर लाल खट्टर हाउसिंग और अर्बन अफेयर्स मिनिस्टर होंगे, मिनिस्टर ऑफ पावर भी उनके पास रहेगा, पावर मिनिस्ट्री भी खट्टर साहब के पास ही रहेगा। HD कुमार स्वामी को मिनिस्टर ऑफ हैवी इंडस्ट्रीज एंड मिनिस्ट्री ऑफ स्टील 2 मंत्रालय उनके पास रहेगा। पीयूष गोयल को मिनिस्टर ऑफ कॉमर्स जो उनके पास था वही रखा गया है, कॉमर्स एंड इंडस्ट्री। धर्मेंद्र प्रधान को मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन बनाया गया है। जीतन राम मांझी को मिनिस्टर ऑफ माइक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेज MSME का मंत्री बनाया गया है। राजीव रंजन सिंह अलियास लल्लन सिंह जो बिहार से आते हैं और JDU कोटे से आते हैं, इनको पंचायती राज का मंत्री बनाया गया, मिनिस्टर ऑफ पंचायती राज, मिनिस्टर ऑफ फिशरीज, एनिमल हस्बेंड्री एंड दिया गया है इनको। साथ साथ सर्बानंद सोनोवाल जो पहले असम के मुख्यमंत्री रहे हैं, इनको वही मंत्रालय रिटेन किया गया, मिनिस्टर ऑफ पोर्ट शिपिंग और वाटरवेज दिया गया है। डॉक्टर वीरेंद्र कुमार जो मध्य प्रदेश से आते हैं, लगातार कई बार जीत रहे हैं, वो सोशल जस्टिस मिनिस्टर बनाए गए हैं। और साथ साथ के मोहन रायडू जो कि TDP के खाते से आते हैं, इनको सिविल एविएशन दिया गया है जो पहले सिंधिया साहब के पास था। प्रहलाद जोशी को पहले पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर था, उनको कंज्यूमर अफेयर। बिल्कुल, जुएल ओराव जो कि उड़ीसा से आते हैं, उनको आदिवासी मंत्रालय मिला है। जी किशन रेड्डी को कोयला मंत्रालय दिया गया है। रविंद्र, आपका रुख करना चाहूंगी, अगर इस पूरे कैबिनेट के स्वरूप को हम देखें तो बहुत मेजर बदलाव CCS में हमें नहीं दिखाई दे रहा है, लेकिन जैसा मैं बार बार जिक्र कर रही हूँ कि ये जो डिस्ट्रीब्यूशन है ये बड़ा न्यायपूर्ण न्याय संगत दिख रहा है फिलहाल। हालांकि हो सकता है कि भाई जो घटक दल है उनके अपने कोई पॉइंट्स हो, अपनी कोई नाराजगी हो जो बाद में आगे निकल कर आए। रोजप्रमाणे आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप दाखवत असतो। बुद्धत्वाकडे गेलेले सिद्धार्थ गौतम शेवटच्या क्षणात असतात आणि त्यावेळेस त्यांना अत्यंत वेगवेगळ्या विचाराचं आणि त्याच्यावरती आक्रमण झालेलं असते आणि विचाराच्या ह्याच्यात ते बेचैन झालेले असतात, परंतु ते खंबीर असून आणि ते एक हे असून त्यांची इतकी खंबीरता दाखवलेली आहे की त्याच्यामुळे सर्व दोष त्यांच्यातले सर्व पराभूत झालेले असतात। त्यांनी सर्व ह्याच्यावरती अवयवावरती विजय प्राप्त केलेला असतो। अशा परिस्थितीमध्ये सर्व काम, क्रोध, लोभ, सर्व ईर्ष्या ह्याचा सर्वच्या सर्व त्याचा नाश होताना आपण बघतोय। त्यांनी डोळे उघडे करून सर्वांशी त्यांचं बोलणं दाखवलेलं आहे की माझ्यावरती तुझं काही होणार नाही। शेवटी या कन्क्लुजनला येत असतात सिद्धार्थ की सर्व काही आपल्याच मनातला केंद्रबिंदू असला पाहिजे। तुमचं आचरण, तुमचं वागणं, तुमचं कशाचं तुम्ही अटॅचमेंट हे सर्वच्या सर्व तुम्हाला नाहीसं करावं लागेल आणि शेवटी तुम्हीच माणूसच हा स्वतःचा केंद्रबिंदू असल्याचं त्यांना जाणीव झालेलं आहे। आणि शेवटी जे दुष्कर्म असतात, जे दुष्कर्माच्या रूपात त्यांच्या जवळ येतात, त्यांचा हार झालेली आज तुम्ही बघूया। ही त्याच्यातली अत्यंत महत्त्वाची क्लिप आज आम्ही बुद्धा या सिरियलमध्ये तुम्हाला घेऊन येतो आहोत। म्हणजे तुम्हाला याच्यावरनं अंदाज येईल की तुम्हाला तुमच्यात असणारे राक्षस आणि आजूबाजूला असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा विनाश कसा करायचा आहे आणि तुमच्या याच्यातला केंद्रबिंदू काय आहे तो तुम्हाला ओळखण्याचा हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला हा प्रेझेंट करतोय मी।
यदि परम सत्य तूने पा भी लिया तो तेरा विश्वास करेगा कौन? तो बुद्ध के सिंहासन पर गई, इतना अहंकार तुझमें जागा कैसे है? मैं स्वयं धरती को अपना साक्षी बनाता हूं। आज ये पृथ्वी साक्षी होगी कि सिद्धार्थ ने मारा को कैसे पराजित किया। ये पृथ्वी प्रतीक है कि हम दो विपरीत विचारधाराओं के बीच स्थिर हो सकते हैं, अंतर में और बाहर में, सुख और दुख एक ही सिक्के के दो रूप। जब सुख की कामना का अंत हुआ तो दुख का भय समाप्त हुआ। जीवन का उद्देश्य हर जीव को विचरना है, उसे अपनी चेतना जगाना है। आकाश गंगाओं में यात्रा करो, पर पैर धरती पर गड़े होने चाहिए। मैंने पा लिया है सुख दुख, रात दिन, अच्छा बुरा, मन और माया का खेल, परंतु उसके बीच एक मध्य बिंदु, वही जीवन का स्रोत है और वो हर मनुष्य की चेतना में, कहीं बाहर नहीं। दैनिक बहुजन सौरभचा आजचा 11 जून आजच्या मुख्य बातम्यात नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही। नेहमीप्रमाणे मुस्लिम द्वेष त्यांचा आहेच आणि अजून त्यांनी हे करून ठेवलेलं आहे, जोपासलेलं आहे। शपथविधीत बिहार गुजरातमध्ये झुकते माप हे बातमी घेतलेली आहे। भांडवली बाजार पतझडीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका, ज्या पद्धतीने आता शेअर मार्केट एक दिवस खूप खाली गेला आणि एक दिवस खूप उंचावला, ह्या सर्वच्या सर्व हे काही लोक गव्हर्नमेंट लेवलवरती त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल केल्यामुळे होत असतात, त्याच्यामुळे लोकांचं बरं नुकसान असणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात लावलेली आहे। निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी, नीट UG प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे। ज्या पद्धतीने सर्व लोकांना एकसारखे मतं आपले मार्क पडलेले आहे, त्याच्यावरनं अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहे। ग्रेस मार्कचा पिरियड असो, दक्षिण भारताला झुकते माप, यावेळेस दक्षिण भारताला थोडं झुकते माप देण्याची बातमी आलेली आहे। काँग्रेसकडून धन्यवाद यात्रेचे आयोजन, यावेळेस सर्व ज्या लोकांनी BJPला थांबवलं आणि काँग्रेस आणि इंडियाच्या अलायन्सला ज्या पद्धतीने त्यांनी व्होटिंग केलेलं आहे आणि अनेक सीट त्यांच्यात एका 10,000 5,000 1,000च्या मतानं पडलेले आहेत, अशा सर्व लोकांना धन्यवाद यात्रा त्यांनी काढलेली आहे। जेणेकरून 3 स्टेटमध्ये आता लगेच आता इलेक्शन आहे आणि या इलेक्शनमध्ये पुन्हा इंडिया गठबंधनचे लोक सक्रिय होऊन राहिले असं दिसते आहे। शपथविधीनंतर केरळचे भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपींना मंत्रिपद सोडायचे असं त्यांचा काल व्हिडिओ आला होता, परंतु आज अनेक ठिकाणी त्यांनी तो व्हिडिओ म्हणजे त्याला हे केलेलं आहे, डिस्टर्ब करून दिल्याचं बातमी आहे। VK पांडियन यांचा राजकारणाला रामराम, पांडिचेरीची भुवनेश्वरची बातमी आहे। तुम्हाला आज पटनाईकची यांची सरकार पडली, तिथे BJP मोठ्या प्रमाणात आली आणि ही सर्व जबाबदारी VK पांडियन यांच्यावरती दिलेली होती। बरेचदा BJPचेच लोक असे काहीतरी हेरगिरी तिथे माणसं पाठवतात आणि पूर्ण ते सत्ता परिवर्तन झाल्याचं दिसतं आहे आणि त्यांनी मग यानंतर असं आवाहन केलं की मी आता याच्यानंतर राजकारणाला रामराम देतो आहे। दहशतवादी हल्ल्यात 9 जण ठार, जम्मूची बातमी। पहिले काश्मीरमध्ये व्हायचं, पण आता दहशतवादी हल्ले हे जम्मूपर्यंत आलेले आहेत, अत्यंत भयानक परिस्थिती आलेली आहे। मणिपूरच्या मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला, तुम्हाला माहिती आहे की मणिपूरमध्ये अत्यंत परिस्थिती अजून विस्फोटक झालेली आहे आणि सातत्यानं आता चीफ मिनिस्टरच्या ताफ्यावर जर हल्ला होत असेल तर कॉमन माणसाचं काय होईल याच्यावरती चिंताजनक सिच्युएशन आलेली आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रणती कळमकर, आमच्या भगिनी, आमच्या डायरेक्टर यांचा आज वाढदिवस, त्यांना बहुजन सौरभकडे अनेक धन्यवाद। त्याच्या शेजारी करिअर मार्गदर्शक
तसंच आमचे डॉक्टर बाबासाहेब अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माननीय अनिल नगराळे अध्यक्ष यांना आणि त्यांचा वाढदिवसानिमित्त अनेक लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. सौजन्य नागेश बुरबुरे, विजय भोयर व बँकेचे अनेक संचालक. आज बघूया 5-4 वरती माजी गृहमंत्र्याच्या मताधिकाऱ्याची काँग्रेसकडून दखल. जे आता आमचे अनिल भाऊ यांनी ज्या पद्धतीचे अनेक सुझाव केलेले आहेत त्याच्यावरती निश्चितच काँग्रेसवाल्यांनी त्याचा दखल घेतलेली आहे. विधानसभेला बसपा काढणार. निश्चितच बी जे पीच्या विरोधामध्ये सर्व लोकांनी कंबर कसल्याची दिसते आहे. इस्लाममधील चिकित्सकेच्या परंपराला बळ द्यावे अरफान खान अहमद यांची सूचना. साताऱ्याची बातमी आहे, तिथली न्यूज आम्ही दिलेली आहे. MPSCच्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी चिंतेत. वयाचा प्रॉब्लेम येतो. अनेक लोकांना ज्यावेळेस परीक्षा लांबतात त्याचा सर्व मोठा फटका बसतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळेचे हृदयविकारामुळे निधन. नवे मंत्रिमंडळाची आम्ही लिस्ट दिलेली आहे. त्याच्यात बाजूला आमची भारतीय बौद्ध महासभातर्फे कार्यकर्ता शिबिर नागपूरची बातमी. BRSP तर्फे बिरसा मुंडा स्मृती दिनास अभिवादन. त्याच्याच खाली आज आम्ही राज्यातील 38,000 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला. आझाद गार्डन चंद्रपूर येथे 121वी संविधान शाखा साजरी. चंद्रपूरची बातमी आहे. OBC मतदार भाजपपासून दुरावलेला. तो आता अनेक दिवसापासून एक मोठी OBCची सुरू होती की आणि या काँग्रेसच्या विरोधामध्ये BJPच्या विरोधामधली मोठी लाट ही आता यावेळेस OBC BJPपासून फुटल्याची बाब आहे आणि त्याच्यामध्ये अनेक बाबी त्याच्यात समाविष्ट आहेत. गडचिरोलीत आदिवासी आणि ही लोक त्यांच्यापासून दूर गेल्याची बातमी आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या 125व्या स्मृती दिनास अभिवादन. राज्यात बाण व तंत्रज्ञानाच्या 278 शिफारसीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आज बघूया 2 वरचा आज आमचा अग्रलेख. आजचा अग्रलेख आहे जाती अंताशिवाय मुक्ती अशक्य. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातत्यानं जाती निर्मूलनाचीच भाषा वापरलेली आहे. आंतरजातीय विवाहाची गोष्ट केलेली आहे. त्याच्याशिवाय काही माणसाच्या जीवनात परिवर्तन होणार नाही यावरती आधारित आमचा अग्रलेख आजचा. नागराजा गजमिल्ल पुत्र शाकाहारी विक्रमादित्याचा शौर्य पराक्रम. एक त्यावेळेस धम्मपाल देशभ्रतार यांचा हा लेख. बुद्धकालातच अशोकाच्या काळातली ही घटना आहे आणि त्याच्यात सर्व लोकांना जे आता विक्रमादित्याचं काय खरं कारण आहे. अनेक इतिहास तुमचा लोकांनी वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. हे त्यांचे जे तर्क आणि त्यांचा जो अभ्यासात्मक जे त्यांनी लिखाण केलेलं आहे ते वाचनीय आहे. सर्व लोकांनी वाचावा. 1 दिवस मतदानाचा आणि 1825 दिवस न्याय हक्क अधिकार मागण्याचे. निश्चितच आपल्या संविधानामध्ये तेच आहे की तुम्हा लोकांना 1 दिवस त्याचा हे करायचा आणि 1825 दिवस वाट बघायची की त्यांनी काय केलं. नसेल केलं त्यांनी व्यवस्थित तर त्यांना पुन्हा खाली खेचण्याची 5-5 वर्षानंतर तरतूद आहे. त्याच्यामुळे काही वेळ तर तुम्हाला निश्चितच पाहावा लागतो. परंतु सातत्यानं त्याच्या मागे लागून जर तुम्ही हे करत राहिलात, पाठपुरावा करत राहिला तर त्याचे फळं तुम्हाला अत्यंत चांगले मिळतील. असा हा लेख सागर रामभाऊ तायडे यांचा अभ्यासपूर्वक आहे. बनते अनुरुद्ध इसवी पूर्वी 527. एक अशोक बोंदाडे यांचा हा लेख वाचनीय आहे. बौद्धकालीन इतिहास सांगितलेला आहे. बोद्धगया बिहार कायदा 1949 रोजी भाऊ प्राचार्य वासनिक. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बोद्धगया ज्यावेळेस तिथे त्यांची मुक्ती झाली त्याच्यामध्ये 4 हिंदू 4 बौद्धिस्ट आणि कलेक्टर अशा पद्धतीचं त्याच्यावरती एक हे केलेलं आहे. आणि 4 हिंदूज असल्यामुळे आणि एक कलेक्टर हिंदू असल्यामुळे 5 लोकांची स्ट्रेंथ तिथे असल्यामुळे अनेक गोष्टी तिथे अडचणीला आलेल्या आहेत. हे बौद्ध विहार असल्यामुळे तिथे सर्वच्या सर्वच बौद्ध असायला पाहिजे अशा अनेक याचिका झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टामध्येही जिंकलेल्या आहेत आपल्या. परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचं सर्वांना माहिती आहे. आज 5-3 वरती बघूया. आजचं टायटल आहे बहुतांश सामान्य व्यक्ती आपल्याकडे शक्ती नाहीच असे समजवून असलेली शक्ती देखील टाळून देतात.
म्हणजे प्रत्येकाला असं वाटते किंवा मी ते करू शकत नाही, माझ्यातली जी शक्ती आहे तीही त्याच्यातनं ते संपूर्ण नष्ट करतात. त्याच्यामुळं काही ना काहीतरी तुमच्या मनात सातत्यानं येत राहिलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की जी माझी शक्ती आहे त्याला मी जास्तीत जास्त कसा वाढवेल आणि त्याच्यामुळे मी माझा मार्ग कसा मोकळा करता येईल. आज असं आमचं हे टायटल आहे, ब्रीदवाक्य आहे. शोध कशापायी मी तुमच्या ठाई. महात्मा कबीर यांचं ते म्हणणं आहे की तुम्ही इकडे तिकडे तुम्ही सर्व देव शोधताय, ते तुमच्यातच आहे. तुम्ही कुठे मी कुठे शिवारोमध्ये नाही, मी कुठेतरी नमाजमध्ये नाही किंवा मी कुठे रमजानमध्ये नाही, मी तुमच्यातच आहे. तुम्ही स्वतःला शोधायचा. बुद्धाचं तेच तत्त्वज्ञान होतं आणि शेवटी बुद्धाला तेच कळते की सर्व काही तुमच्या मनातला खेळ आहे तो. आणि जोपर्यंत तुम्ही मनातलंच सर्वाला आपल्या प्रबळ करत नाही, आपल्या विचाराला प्रबळ करत नाही, तोपर्यंत तुमची मुक्ती नाही. प्रभाकर सोमकुवर यांचा हा लेख महात्मा कबीरावरती. आज बघूया बौद्धांचे आरक्षण, समज आणि गैरसमज. अनेक लोकांना त्याच्यासाठी रिझर्वेशन आहे किंवा नाही अशा गैरसमज असणारा हा अनिल वैद्य यांचा लेख. अनिल वैद्य हे माजी न्यायाधीश आहेत आणि न्यायाधीश होते आणि त्याच्यामुळे त्यांचा जो अभ्यासपूर्वक लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या कोणी नवीन लोकांनी त्यांचे सर्व लेख जपून ठेवण्यासारखी आहे. एक पाणी पेटले म्हणून अनिरुद्ध कांबळे यांचा हा लेख सातत्यानं ते लिहित असतात. प्राचार मडावे यांची मुलाखत आवडली. लोकांनी मतदान केले आणि टांगा पलटी. यावेळेस अनेक लोकांनी स्पेशली आंबेडकराईट लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं आणि तसंच UPमधल्या आंबेडकराईट लोकांनी मोठ्या प्रमाणात इलेक्शनमध्ये भाग घेतल्यामुळे UPमध्ये संपूर्ण BJP तिथे खाली आली, 50% जास्त आली. हे दुसरं तिसरं काही कारण नसताना मायावतीचं स्टेप डाऊन करणं, मायावतीला ब्लॅकमेल करणं आणि त्याच्यामुळे आंबेडकरी समाज हा मोठ्या प्रमाणात जागृत होऊन BJPच्या विरुद्ध त्यांनी काम केलं आणि समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला मोठं त्याचं बळ मिळालेलं आहे. हे आपण सर्वजण पाहतो. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या 4 पानाचा आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी विनंती करेल की पेपर आवडला असेल तर लाईक करा, फॉरवर्ड करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती देऊन बहुजन सौरभला ची ताकद वाढवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.